वेळ कमी आहे जरा. सर्वप्रथम सर्व देशाचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मी व्यक्तिशः माझ्या वतीने, व्यासपीठावरती सर्व मान्यवरांच्या वतीने, उपस्थित आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आज ह्या मराठ्यांच्या राजधानीत आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर सुधीर भाऊ आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सर्व शाहूनगरीच्या वतीने स्वागत करतो. माझे मित्र आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे, आमदार महेश शिंदे, आमदार मकरंद आबा पाटील, आमदार जयकुमार गोरे आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले, त्यांनी लंडनहून हे वाघनखं या ठिकाणी आणण्याचं काम केलं. त्यांची कालच बरंच विस्तृतपणे माझी भेट झाली, असे निकोलस मर्चंट, त्याचबरोबर खारगेसाहेब, किशन कुमार शर्मा, आमच्या भगिनी वृषाली राजे भोसले, त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी, सर्व उपस्थित सर्व मान्यवर. आपल्याला माहीत आहे की आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जो लोकशाहीचा ढाचा होता तो रचला. त्यावेळेस एकमेव ह्या जगातला असा एक युगपुरुष राजा होऊन गेला की ज्यांनी त्यावेळेस एक विचार मांडला की लोकांचा सहभाग हा राज्यकारभारात असला पाहिजे आणि त्यातूनच लोकशाहीची निर्मिती झाली. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव ही संकल्पना त्यांनी दिली, हा विचार त्यांनी दिला. त्याच्या आधारावरती आज आपण पाहतो की ह्या जो एवढा आपण जे म्हणतो की आपला देश सगळ्यात मोठी ह्या जगातली लोकशाही आहे आणि त्याचं निर्मिती या विचारामुळे झाली. कारण हा जर विचार त्या काळात जर दिला नसता तर एवढी मोठी आपली लोकशाही राहिली नसती, किंबहुना हे देशाचं तुकडे झाले असते. कारण परकीय आक्रमण ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं आज आपण या मोठ्या लोकशाहीमध्ये, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय. मगाशी आवर्जून या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की शिवेंद्रराजेंनी त्यांच्या मागण्या